So, welcome to today's class. Today, we will learn about one of the most important topics of English language. So, today's motivational quote is a guaranteed way to be miserable is to spend all your time trying to make everyone else happy. आता हे जे मोटिवेशनल कोट आहे याच्यामध्ये जराशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही ध्यान द्या. ओके, म्हणजे कोणत्या तर बघा, तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय म्हणलो, अ गॅरंटीड वे टू बी मिझरेबल म्हणजे काय, तर तुम्ही आहे ना मिझरेबल व्हाल असं म्हणत आहे का मी, नाही, गॅरंटेड म्हणजे होणारच. आणि मग ते होण्याचा मार्ग काय आहे, ओके, त्याबद्दल बघूत आपण. ठीक आहे, तर मग बघा, एक सेकंड इथे जरा असे चेंजेस करतो. नॉट दिस वन, दिस वन. ओके, अजून पण विद्यार्थी जॉईन होत आहेत त्याच्यामुळं सर्वकडे हँडल करत करत बोलावं लागते ना, त्यामुळे एक सेकंड. हां, तर मग गॅरंटीड वेळ आहे म्हणजे की दुःखी होण्याचा हा महामार्ग आहे. ओके, म्हणजे याच्याने तुम्ही दुःखी होणारच 100%. आता मग ते कोणता मार्ग असेल ते जर तुम्हाला कळालं तर तुम्ही ते करणार नाही, हो की नाही. आणि ते आहे की इज टू स्पेंड ऑल युअर टाइम ट्राईंग टू मेक एव्हरी वन एल्स हॅपी. म्हणजे की तुमचा पूर्ण वेळ आहे ना बाकीच्यांना खुश करण्यामध्ये जर टाकल्या तर तुम्ही आहे ना दुःखी होणार. पण लहानपणापासून म्हणतात दुसऱ्यांना मदत करायची, हो की नाही. म्हणजे की हॅबिट ऑफ कॉन्स्टंटली मीन्स देर आर व्हेरियस हॅबिट्स पीपल हॅव अँड कॉन्स्टंटली प्रिऑरिटायझिंग अदर पीपल्स नीड्स, डिझायर्स अँड फिलिंग्स ओव्हर युअर. म्हणजे की काय, तर दुसऱ्या माणसांचे जे इच्छा असतात आपल्या इच्छेपेक्षा जर ते जास्त करत असाल तर तुम्ही दुःखी व्हाल. ओके, म्हणजे कसं असते तर बघा, एक मिनिट हा, फोन येत आहे. वेर इज इट, हिअर इट इज. ओके, नाव एव्हरीथिंग इज फाईन. बघा, म्हणजे काय, तर तुम्ही आहे ना स्वतःवर जरासा वेळ देत जा. आता तुम्हाला आहे ना इंग्रजी शिकायची असते, ओके, तर मग इंग्रजीवर वेळ द्यायचा. कसं का, ते स्वतःवर. आता भविष्याचा विचार करत राहायचा. हां, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. शाळेमध्ये काय असते माहिती आहे का, तर हे काम कर, ते काम कर. एक मुलगा आहे ना खूप काम करणारा असतो, ओके, आणि ते खराब गोष्ट नसते. पण कसं त्याचा उपयोग करून घेत असतात. आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याचा खूप उपयोग करून घेतला. ओके, आम्ही नाही, शिक्षकांनी. हे काम लावलं, ते काम लावलं. एन सी सीच्या जेव्हा आम्ही कॅम्पला गेलो तेव्हा. आणि काय झालं माहिती आहे का, त्यांनी खूप काय ते काम केलं. दररोज आहे ना इथून ते तिथपर्यंत सगळं काय झाडून काढायचा. आणि जेव्हा लास्टला आमची एक्झाम होती तेव्हा आहे ना त्यानं एक्झामला चाललं नाही, त्याला सर्टिफिकेट मिळालं नाही. ओके, म्हणजे काय असते, तो स्वतःवर विचार करायचा, अभ्यास करायचा. हा दुसऱ्याची मदत करत आहात पण त्याच्यामध्ये स्वतःचा काही फायदा आहे का, तसं असलं तर आपण जास्त मदत आहे ना मेहनत लावत असतात. हे मोटिवेशनल कोट सांगत आहे, मी फक्त सांगत असतो. तुम्ही विचार करायचा की तुमच्या कामाचं आहे की नाही, नसेल तर विसरायचं, ओके, असेल तर विचार करायचा त्याच्यावर. हे दोन मार्ग आहेत. आता मग बघा, मी तुम्हाला आतापर्यंत काय काय शिकवलेलं आहे, तर सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स अशा दोन गोष्टी शिकवलं आणि अजून वेगवेगळे वाक्य. पण हे जे सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. का, कारण याच्याच मदतीने तुम्ही अनेक वाक्य बनवू शकता. 10 सब्जेक्ट्स आणि 10 डब्ल्यूएच वर्ड्स आहेत, जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. मी एकदा आहे ना इथून गायब होतो म्हणजे की तुम्हाला दिसतील. ओके, बघा, तुम्हाला सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स दिसत आहेत. मग 10 सब्जेक्ट आहेत आणि 10 डब्ल्यूएच वर्ड्स आहेत. सब्जेक्ट्स कोणते आहेत, आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. अँड डब्ल्यूएच वर्ड्स व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथूम, हू. आता हे माझ्यासोबत म्हणा तुम्ही. मग कसं म्हणणार, म्हणा अशा आता करा आणि म्हणायला लागा. ओके, लेफ्ट हँडच्या थंबपासून सुरुवात करायची. आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉयज, मुले. ओके, नंतर डब्ल्यूएच वर्ड्स म्हणा. व्हॉट, काय, व्हॉट टाइम, कोणत्या वेळी, हाऊ, कसे, हाऊ लॉंग, कोणते, हाऊ लॉंग, किती वेळ, हाऊ ऑफन, कितदा, वेन, केव्हा, वेअर, कोठे, व्हाय, का, विथूम, कोणासोबत, हू, कोण. ओके, सोपं आहे की नाही. असेच हे 10 सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स म्हणायचे. आता मग बघा, हे आहे ना जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर मी सेंड करणार आजचा. ओके, तुम्ही बघायचा. मागे मी आहे ना 17, 18, 19, 20, 21, 22चा व्हिडिओ सेंड केलतो. नंतर जराशा दिवसानंतर तो लगेच कट केलो. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत लगेच बघायचा, म्हणायचं नाही आता यूट्यूबवर आहे नंतर बघता येणार. ओके, कारण मी कट करत असतो तो व्हिडिओ. मागे तुम्ही जाऊन आता बघा यूट्यूबवर, मिळणार का तुम्हाला, मिळणार नाही. ओके, कसं का, कारण की जो वेळ आहे तो तुमचा खूप महत्त्वाचा आहे.
तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मला मी नंतर बघतो तर तुमचा वेळ वाया जाणार. आणि त्याच्यासाठी कोणती गोष्ट आहे मग? प्रिऑरिटी. हे माहीत आहे मला. काय की तुम्ही त्या गोष्टीला कोणत्या प्रिऑरिटीवर ठेवता. मी जर यूट्यूबवर व्हिडिओ टाकून दिलो तर तुम्ही काय म्हणाल, ते नंतर कधीही बघता येणार, जास्त महत्त्वाचं आहे का? नाही. मग आहे ना, ते पुढे पुढे ढकलल्या जाते. आणि एक विद्यार्थ्यांकडून एक आहे ना मला कळालेलं आहे, त्याच्यामुळे मी करतो तसं. ओके, दुसरं काही कारण नाही. मग काय करायचं, तर प्रिऑरिटी याची वाढण्यासाठी मी काय केलो, तर याला कमी दिवसासाठी ठेवलेलं आहे. म्हणून सेंड केला की त्याला 1 2 3 वेळेस बघून घ्यायचं. एकदा कळालं नाही तर 2 वेळेस, दोनदा नाही तर 3 वेळेस. तुम्हाला कळणारच. ओके, मला कळालं, तुम्हाला कसं कळणार नाही? ठीक आहे. असं बार बार तो टॉपिक बघायचा, म्हणजे तुम्हाला एकदा समजून आला पाहिजे. असं काय नाही की इंग्रजीमध्ये खूप काय अभ्यास करायचा असतो. जेवढा करायचा तेवढा पक्का अभ्यास करायचा. ओके, आणि लिमिटेड लँग्वेज आहे. ठीक आहे, असं काय नाही की याच्यामध्ये खूप काही गोष्टी शोधतच राहणार आहेत. नाही, हे लिमिटेड लँग्वेज आहे. याला एकदा पाठ केलं, याचा एकदा सराव केला की तुम्ही बोलू शकता. ओके, मी बोलू शकतो, तुम्ही का बोलू शकणार नाही? म्हणून आजपासून तयारी करायची. मग तुम्हाला सब्जेक्ट डब्ल्यूएच वर्ड्स पाठ झाले. यानंतर आहेत बघा 14 सेंटेन्सेस, 14 प्रकारचे वाक्य. हे जे वाक्य आहेत याच्यावरच पूर्ण 10,000 वाक्याची जी संकल्पना आहे ती अवलंबून आहे. म्हणजे कसं, तर बघा, तुम्हाला पूर्ण वाक्य दिसत आहेत म्हणून मला इथून जायची काही गरज नाही. मग बघा, हे वाक्य कसे आहेत, तर सगळ्यात पहिले 4 वाक्य. आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले. याच्यातलं तिसरं वाक्य कोणतं आहे? कॅन आय प्ले. आणि मग या तिसऱ्या वाक्याच्या मदतीनेच बाकीचे शब्द बनत असतात. बघा, बाकीचे वाक्य बनतात कसे, तर बघा स्क्रीनवर इथे जे व्हॉट कॅन आय प्ले लिहिलेलं आहे. व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. हे काय आहेत? व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, ऑफन, वेन, वेअर, वाय, विथ हू. हे आहेत डब्ल्यू एच क्वेश्चन. ओके, डब्ल्यू एच वर्ड्स. हे आहेत डब्ल्यू एच वर्ड्स. आणि हे डब्ल्यू एच वर्ड्स तुम्हाला पाठायचे की आताच आपण म्हणले. याच्या पुढे एक शब्द लिहिला आहे जो आहे कॅन आय प्ले, जे सर्वांमध्ये सेम आहे. म्हणजे की कॅन आय प्ले सर्वांमध्ये सेम आहे आणि डब्ल्यू एच वर्ड्स पुढे दिलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही जर फक्त तिसरं वाक्य कॅन आय प्ले आणि याच्या पहिल्याचे डब्ल्यू एच वर्ड्स पाठ केले तर तुम्हाला डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणता येणार. जे कसे आहेत? व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने 14 वाक्य आहेत, ते सर्वांना पाठ झाले पाहिजे. ओके, याच्यानंतर आहेत बघा टू बीचे सेंटेन्सेस. टू बीचे सेंटेन्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये बी हा वर्ब यूज केला जातो. ओके, मग टू बी प्रेझेंट टेन्स मध्ये असतो ॲम इज आर, टू बी पास्ट मध्ये असतो वॉज वेअर, टू बी फ्युचर मध्ये असतो शॅल बी विल बी. ओके, मग ॲम इज आर टू बी प्रेझेंट, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. पास्ट, आय वॉज अ टीचर, मी शिक्षक होतो. आय शॅल बी टीचर, मी शिक्षक होईन. ओके, आता हे जे मी बाकीच्या गोष्टी सांगत आहे ते ध्यानात ठेवायच्यात, पण त्याच्याहून जास्त भर द्यायचा वाक्यांवर. आतापर्यंतचे किती वाक्य झालेत? तर 37 वाक्य झालेले आहेत. हे सर्व पाठ आहेत का तुम्हाला? नसले तर पाठ करा. तुम्हाला काल मी 200 वाक्याचा चार्ट सेंड केलो. त्या चार्टमध्ये तुम्हाला पूर्ण 200 वाक्य दिलेले आहेत. त्याच्यापैकी 1 ते 37 पर्यंतचे इतके वाक्य आहेत ते पाठ करायचे तुम्ही. ओके, मी सांगलेलं ऐकायचं, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, पाठांतर करायचं, पण सगळ्यात जास्त तुम्ही भर द्यायचा या वाक्यांवर. ही वाक्य तुम्हाला पाठ झाले की नाही? दुसरे काय पाठ करण्याच्या पहिले वाक्य पाठ करायचे, नंतर त्याच्याकडे ध्यान द्यायचा. ओके, दुसरे काय गोष्टी सेकंड आहेत. सगळ्यात पहिले वाक्य पाठ करायचे. मी जे तुम्हाला एकूण आता 40 वाक्य शिकवलेले आहेत ते पूर्ण 40 वाक्य पाठ असले पाहिजे. आजचा क्लास झाल्यानंतर एकूण 52 वाक्य पाठ असले पाहिजे. कळाल सर्वांना? आणि क्लासला टाईमवर जॉईन होत जा. जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, पण कसं जरासे विद्यार्थी होत नसतात, त्यांच्यासाठी आहे. तर हे 3 वाक्य जे आहेत ना ते व्हॉट्सॲपवर टाईप करा बरं तुम्ही, नाहीतर कॉमेंटमध्ये टाईप करा. टाईप केले का? ओके, तर मग बघा आता याच्यानंतर येतात टू हॅव सेंटेन्सेस. जसं टू बी मध्ये बी हा वर्ब म्हणून काम करत होता, त्याच प्रकारे टू हॅव मध्ये हॅव हा पण मेन वर्ब म्हणून काम करत असतो. ओके, मग टू हॅव सेंटेन्सेसचे वाक्य बघूया. तर याचे वाक्य आहेत आय हॅव पेन, माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आय शॅल हॅव अ पेन, माझ्याकडे पेन असेल. ओके, इतक्या सोप्या पद्धतीचे हे 3 वाक्य आहेत. आता हे लिहिणार तुम्ही, लिहा.
लिहिले का वाक्य? ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वजण ऐकणार? तयार? ऐका. एक राजा होता आणि त्या राजाला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं. ठीक आहे. आणि आता मुलीचं लग्न करायचं म्हणजे ती मुलगी कोण असणार? राजकुमारी. आता मला सांगा बरं, तुम्ही बाला पिक्चर बघला, हाऊसफुल 4? ओके. त्याच्यामध्ये राजकुमारी राजकुमारला निवडत होती की नाही, ज्याच्याशी लग्न करायचं तो? हा. मग येते पण ती राजकुमारी आता राजकुमारला निवडणार. पण काय झालं माहिती आहे का, उद्या दुसऱ्या दिवशी जेव्हा राजकुमारी राजकुमारला निवडणार असं आहे, तेव्हा त्या रात्री काय झालं, एक खूप मोठा राक्षस, ओके, एक खूप मोठा राक्षस त्या महलमध्ये आला. आणि त्या तो राक्षस इतका ताकदवर होता की खूप मोठे मोठे है ना, जे भिंती होत्या तिथल्या, कारण किल्ल्याच्या भिंती तुम्हाला माहित आहे दगडाने बनलेल्या असतात, तर तशा भिंती बी त्याच्या एका हाताच्या जोराने ह्याने पडायच्या. इतका ताकदवर राक्षस होता. ओके. सैनिक त्याला लढायला गेले पण सगळे सैनिक हारले त्याच्यापासून. आणि काय केलं त्यानं, गेलं राजकुमारीला पकडलं आणि तिथून जंगलामध्ये पळून गेला. राजा रडायला लागला, म्हणला माझ्या मुलीला वाचवा वाचवा. कोण वाचवणार, प्लीज वाचवा तिला. तसं म्हणल्यानंतरही कोणी पुढे आलं नाही. ओके. मग त्यानं म्हणले की जो पण माझ्या मुलीला वाचवणार त्याला माझं पूर्ण राज्य मिळणार आणि त्यानं माझ्या मुलीशी लग्न करणार. तसं म्हणल्यानंतरही कोणी पुढे आलं नाही, कारण त्यांनी बघलं होतं की राक्षस किती ताकदवर आहे. ओके. किती त्याच्याकडे ताकद आहे. एका हातावर आहे ना खूप काही सैनिक आहे ना, खूप काही सैनिकांना त्यानं पाडलं होतं. इतका ताकदवर तो राक्षस होता. मग खूप वेळ गेला. एका मुलाने हात वर केला, एका माणसाने हात वर केला. तो आला पुढे आणि म्हणला, महाराज मी जाणार आणि राजकुमारीला वाचवणार. तो राजकुमार त्याला आहे ना, मग राजाने काय केलं, एक तलवार दिली. ओके. तलवार, कवच या गोष्टी दिल्या. बघा इथं तलवार तलवार दिलं, याचं कवच दिलं आणि घोडा दिलता. ठीक आहे, इथं घोडा दाखवायला मी आणलो नाही. तर मग अशा गोष्टी दिल्या आणि म्हणलं जा राक्षसाला लढ आता. ओके. मग यानं गेला राक्षसाला लढण्यासाठी. मग काही अंतर गेल्यानंतर त्याला राक्षस दिसला. ओके. आणि त्यानं काय केलं, राक्षसाला लढण्याची सुरुवात केलं. आता मग काय झालं माहिती आहे का तुम्हाला, की यानं खूप वेळ लढला लढला आणि राक्षसाचा अखेरीला वध केला, राक्षसाला मारला. मग त्यानं राजकुमारीला धुंडायला जाणार म्हणला की ते राक्षस पुन्हा जिवंत झाला. त्यानं म्हणलं असं कसं झालं. पुन्हा लढला, राक्षसाचे तुकडे तुकडे केला. पुन्हा एका मिनिटाच्या आत राक्षस जिवंत झाला. तुम्हाला माहित आहे रावणाचा मृत्यू कुठं होता? दमीमध्ये. त्याच प्रकारे या राक्षसाचाही मृत्यू कुठे तर दुसरीकडे असेल या राजकुमारला कळालं. यानं लढत गेला लढत गेला, सकाळची सायंकाळ झाली, सायंकाळची रात्र झाली, राक्षस मेला नाही. यानं है ना अखेरला म्हणला असं होणार नाही, असं करून चालणार नाही. त्यानं पुन्हा हमला केला, राक्षसाचे तुकडे तुकडे केले आणि जोपर्यंत त्या एका मिनिटात राक्षस पुन्हा आहे ना जिवंत होणार, तिथून पळाला. तिथून तो पळाला आणि लपला. राक्षस जेव्हा पुन्हा जिवंत झाला त्यानं बघलं तर राजकुमार तिथे नव्हता. मग नाही म्हणून त्यानं म्हणला राहू द्या. तो राक्षस वापस निघून गेला. मग आता हे राजकुमारनं बघलं कुठे राक्षस जात आहे. ओके. तो राक्षस एका गुहेत गेला. राजकुमारला कळालं की तिथेच राजकुमारी आहे. मग सकाळी आहे ना राजकुमार जेव्हा तिथून निघून गेला तेव्हा, सॉरी, सकाळी जेव्हा राक्षस तिथून निघून गेला तेव्हा राजकुमार हळूच मध्ये गेला आणि म्हणला, तिथं राजकुमारी त्याला दिसली. त्याने तिला म्हणला की मी राजकुमार आहे, मला महाराजांनी पाठवले तुम्हाला वाचवण्यासाठी. मी काल राक्षसाशी लढलो होतो पण तो खूप ताकदवर आहे, त्याचा मी वध पण केलतो, पण तो जराशा वेळाने पुन्हा जिवंत झाला. मला माहीत नाही त्याला कसं मारायचं, तुम्ही विचारा. आणि तसं म्हणून त्यानं तिथून निघून गेला. आणि काय असते माहिती आहे का, माणसाचं, माणूस हा जो प्राणी आहे तो कुठे काय सांगू की न सांगू त्या ठिकाणी बराबर सगळं सांगते, हो की नाही. तर मग सायंकाळी जेव्हा राक्षस आला तेव्हा राजकुमारी म्हणली, महाराज तुम्ही किती ताकदवर आहात. ओके. तुम्ही इतके बलशाली आहात. राजकुमार तो तुम्हाला मारायला आलता, तुमचा वध केला तरी तुम्ही मेले नाही, तुम्ही मरू शकले नाही. तुम्ही किती ताकदवर आहात. राक्षस हसायला लागला. त्याने म्हणला, छे छे, मला या विश्वातलं कोणीच मारू शकत नाही. कारण इथून पूर्वेकडे 2 किलोमीटर दूर एक विहीर आहे. ओके. आणि त्या विहिरीमध्ये एक अंडा आहे आणि त्या विहिरीमध्ये एक बदक आहे आणि त्या बदकामध्ये एक अंडा आहे. जेव्हा तो अंडा फुटेल तेव्हाच माझा वध होणार. तसं म्हणल्यानंतर आता मग झालं ना, याचा रहस्य तर तुटलं. मग जरा सकाळी जेव्हा राक्षस बाहेर गेला तेव्हा राजकुमार पुन्हा वापस आला. राजकुमार वापस आल्यानंतर मग
राजकुमार वापस आला. राजकुमारीने विचारलं काय काय आहे, त्यानं काही रहस्य सांगलं का? राजकुमारी म्हणलं की त्यांनी मला सांगलं की इथून पूर्वेकडे 2 किलोमीटर एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये एक बदक आहे. त्या बदकामध्ये एक अंडा आहे. जेव्हा तो अंडा फुटेल तेव्हाच या राक्षसाचा वध होणार. तसं म्हणल्यानंतर मग अ, आपला जो राजकुमार होता तो खुश झाला. त्याने गेला पूर्वेकडे. खरोखर 2 किलोमीटर एक विहीर होती. ओके, अशीच त्या विहिरीमध्ये बघला तर एक बदक होतं. त्या बदकामध्ये बघला, मग बदकाला काढला बाहेर. बदकात बघला तर अंडा होता. त्याने त्या अंड्याला फोडलं. जसा अंडा त्यानं फोडला तसा खूप मोठा आवाज आला आणि त्या राक्षसाचा वध झाला. ओके, तर मला सांगा बरं तुम्ही, इतक्या मोठ्या राक्षसाचा मृत्यू, इतक्या मोठ्या राक्षसाचा मृत्यू कशामध्ये होता? कशामध्ये दडलेला होता? एका अंड्यामध्ये. ओके, एका छोट्याशा अंड्यामध्ये. अशाच प्रकारे इतक्या मोठ्या इंग्रजी भाषेचा जो मृत्यू आहे, नाहीतर जो फोकस पॉईंट आहे तो आहे टेन्स या टॉपिकमध्ये. ओके, इंग्रजी भाषा जरी राक्षस रूपी इतकी मोठी वाटत असेल तरी एक मुख्य पॉईंट कोणता आहे त्याचा? टेन्स. बघा, टॉपिक मला तुम्हाला सांगण्यासाठी एक पूर्ण गोष्ट सांगावी लागली, म्हणून महत्वाचा टॉपिक आहे, ध्यान द्या. ओके, तर मग टेन्सचे 3 प्रकार असतात. बघा, काळाचे 3 प्रकार असतात: प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. करेक्ट. ओके, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, पास्ट म्हणजे भूतकाळ, फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. ओके, ते भूताच्या पिक्चरमध्ये कसं करते, ओके नाही, ज्याच्या अंगात भूत घुसते मागे पुढे करते. कसं का? ते पूर्ण काळामध्ये घुमून येत असते. ओके, ते नीट राहत नाही एका जागेवर, सगळीकडे घुमते. म्हणजे काय? पूर्ण वेळेमध्ये वर्तमानात राहते, भूतकाळात राहते, भविष्यात राहते, म्हणून मागे पुढे करत राहते. ओके, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. कळालं? आता मग हे 3 काळ तर खूप जणांना माहीत आहेत, मला पण माहीत आहे. ठीक आहे, पण याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत आहेत, ते सांगण्यासाठी आपण आहोत तिथे. ओके, तर मग बघा, याच्यानंतर आहे ना काय करायचं, तुम्हाला 12 काळाबद्दल माहिती घ्यायची आहे. किती? 12. 3 वरून डायरेक्ट 12 कडे. अवघड आहे पण तुमच्यासाठी सोपं आहे. कसं का? कारण तुम्हाला मदत करण्यासाठी इथे आहे गोलू. ओके, आता मग हा जो गोलू आहे यानं याच्या हाता आणि पायावर आहे ना 4 काळ पाठ केलेला आहे. ओके, तुम्हाला हात पाय आहेत आणि या हात पायावरच पाठ करायचं. आता तुमचा जो राईट हँड आहे, ओके, जेवण करण्याचा, त्या हाताला म्हणा सिंपल, म्हणा सिंपल. ओके, लेफ्ट हँडला म्हणा कंटिन्यूज. ओके, कंटिन्यूज. राईट लेग म्हणजे या हाताच्या डायरेक्ट खालचा पाय परफेक्ट, आणि लेफ्ट लेग कंटिन्यूज परफेक्ट. कळालं? सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. कळालं? पुन्हा म्हणा, सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. पुन्हा म्हणा, सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. झालं पाठ? काय सांगा? सिंपल, नंतर कंटिन्यूज, नंतर परफेक्ट, नंतर कंटिन्यूज परफेक्ट. सोपं आहे की नाही? आता मग बघा की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. आता हे काय आहे, तर मी एक अवयव घेतलो आणि 3 काळाला लावलो. हा हात कोणता आहे? सिंपल. मग 3 काळाला लावायचा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस फ्युचर. परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट, कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर. झाले 12 काळ. मला पाठ पण झाले. तुम्हाला झाले का? ओके, मग बघा, या हाताला मी म्हणलो सिंपल. अशी दररोज प्रॅक्टिस करा बरं. असं म्हणू नका सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, असं नाही. असं सिंपल प्रेझेंट, राष्ट्रगीतला कसं म्हणतात, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, या प्रकारे म्हणायचं. ओके, आणि याची घरी प्रॅक्टिस करताना सांगा मम्मीला की मम्मी मी टेन्सची प्रॅक्टिस करत आहे इंग्रजीची. नाहीतर असं करायचं, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस फ्युचर. मम्मी पप्पा म्हणतील काय करायला माहीत नाही, पण त्या सरांचा क्लास केल्यापासून काय ना काय तर झालं माझ्या लेकराला, पागल झालं काय की म्हणतील. हो की नाही? म्हणून सांगा इंग्रजीची प्रॅक्टिस करत आहे. ओके, दुसरी गोष्ट कुठं प्रॅक्टिस करायची नाही सांगू. एका विद्यार्थ्याला म्हणलो असं शिकवलो, त्यानं काय केलं, गेला घरी. ओके, पलंगावर झोपीमध्ये सिंपल प्रेझेंट, मम्मी पडली खाली. ओके, कंटिन्यूस प्रेझेंट, पप्पा खाली पडले. या प्रकारे पलंगावर प्रॅक्टिस करायची नाही. ओके, सगळ्यांना आरामानं झोपू द्यायचं. ठीक आहे, आपापलं आरशासमोर. ओके, नाहीतर जेव्हा प्रॅक्टिस करता, इंग्रजीची प्रॅक्टिस करता त्यावेळी करायचं. ओके, जोक जोक होता. तर मग बघा,
यानुसार ही वाक्य आहेत. कळाले? असे 12 वाक्य आहेत. माझ्यासोबत एकदा म्हणा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस फ्युचर, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर, कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट, कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर. कळालं? या प्रकारचे 12 काळ आहेत. ओके. आता मग इथे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर याच्यावर मी 12 वाक्य पण दिलेले आहेत. तुमच्याकडे अशी इंग्रजी शिका छोटं पुस्तक आहे का? त्या पुस्तकामध्ये 20 पेज नंबर काढा. त्याच्यावर 401 ते 412 वर आहे ना ही वाक्य दिसतील तुम्हाला. तर 401, 2, 3 नंबरवरचे वाक्य आहेत. आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले. काय आहे? आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले. हे 12 वाक्य असे आहेत बघा. आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले. आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग. आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड, आय शॅल हॅव प्लेड. आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. कोणतं वाक्य कोणत्या काळाचं आहे कसं कळावं? तुम्ही सांगा. कोणतं वाक्य कोणत्या काळाचं आहे कसं कळायचं? तुम्हाला कसं कळेल? याचं तर मी सूत्रही सांगलेलं नाही. कधी कधी सूत्र लिहून देत असतो, तुम्हाला सूत्र दिलं नाही, मग तुम्हाला कळणार कसं? सांगा बरं. बघा. ओके. आता तुम्ही जे जे विचार केला बरोबर आहे. काय? तर आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले हे या सिक्वेन्सनं म्हणले ना, त्या सिक्वेन्सनं तुम्ही आता जराशा वेळा पहिलं काळ म्हणलेला आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. यानंतर काय ते कंटिन्यूस प्रेझेंट. आणि आय शॅल प्लेच्या नंतरचं वाक्य आय एम प्लेइंग हे कंटिन्यूस प्रेझेंटचं आहे. म्हणजे पुस्तकामध्ये ज्या सिक्वेन्समध्ये मी वाक्य दिलो त्या सिक्वेन्समधले हे काळ आहे. पहिले सिंपल, नंतर कंटिन्यूस, नंतर परफेक्ट, नंतर कंटिन्यूस परफेक्ट. पण सर हे तुम्ही असं सांगल्याने खूप कन्फ्युजन होत आहे, आम्हाला लिहून द्या. आताच देतो लगेच. स्क्रीनकडे बघा. ओके. तर मग आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले हे कशाचे आहेत? सिंपलचे. आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग हे आहेत कंटिन्यूचे. आय हॅव प्लेड, आय हॅड प्लेड, आय शॅल हॅव प्लेड हे आहेत परफेक्टचे. आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग हे आहेत कंटिन्यूस परफेक्टचे. मग सांगा बरं हे पहिले 3 कोणत्या काळाचे आहेत वाक्य? पहिले 3 वाक्य कोणत्या काळाचे आहेत? बरोबर, ते आहेत सिंपल. ओके. नंतरचे 3 बरोबर ते आहेत कंटिन्यूज. नंतरचे 3 ते आहेत परफेक्ट. आणि आखरीचे हे आहेत कंटिन्यूज परफेक्ट. ओके. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने ही सर्व वाक्य तुम्हाला पाठ करायचे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर पहिले 3 सिंपल आहेत, नंतर 3 कंटिन्यूज आहेत, नंतर 3 परफेक्ट आहेत, नंतर 3 कंटिन्यूस परफेक्ट आहेत. हे तर माहित आहे. पण सिंपल प्रेझेंटचं कोणता, सिंपल पास्टचं वाक्य कोणतं, सिंपल फ्युचरचं कोणतं, एक्झाममध्ये कसं विचारतात परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य सांगा. ते तुम्हाला कसं सांगता येणार? त्याच्यासाठी हे सिक्वेन्समध्ये म्हणायचं. म्हणजे कसं? तर सगळ्यात पहिलं प्रेझेंट. काय? सगळ्यात पहिले प्रेझेंट, त्याच्यानंतर पास्ट, त्यानंतर फ्युचर. असं राहायचं, मागे जायचं, पुढे यायचं. ओके. ते पिक्चरमध्ये बघता ना कोणाच्या अंगात भूत घुसते ते कसं करतात? मागे जाऊन पुढे येतात, हो की नाही? मग असंच इतर राहता म्हणजे प्रेझेंट, मागे जाता म्हणजे पास्ट, नंतर पुढे येता म्हणजे फ्युचर. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर सिक्वेन्स खूप महत्वाची आहे. बघा, प्रेझेंट पहिला, पास्ट दुसरा, फ्युचर तिसरा. पुन्हा सांगतो, प्रेझेंट पहिला, पास्ट दुसरं, फ्युचर तिसरं. मग पहिलं वाक्य आहे प्रेझेंटचं, सिंपल प्रेझेंट, आय प्ले. दुसरं वाक्य आहे पास्टचं, सिंपल पास्ट, आय प्लेड. तिसरं वाक्य आहे फ्युचरचं, सिंपल फ्युचर, आय शॅल प्ले. कळालं? मग बघा, पहिलं वाक्य आहे प्रेझेंटचं, सिंपल कंटिन्यूस प्रेझेंट, आय एम प्लेइंग. दुसरं वाक्य आहे पास्टचं, कंटिन्यूस पास्ट, आय वॉज प्लेइंग. तिसरं वाक्य आहे फ्युचरचं, कंटिन्यूस फ्युचर, आय शॅल बी प्लेइंग. नंतर बघा, पहिलं वाक्य आहे प्रेझेंटचं, परफेक्ट प्रेझेंट, आय हॅव प्लेड. दुसरं वाक्य आहे पास्टचं, परफेक्ट पास्ट, आय हॅड प्लेड. तिसरं वाक्य आहे फ्युचरचं, परफेक्ट फ्युचर, आय शॅल हॅव प्लेड. नंतर कंटिन्यूस परफेक्टसाठी पहिलं असणार प्रेझेंटचं, कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट, आय हॅव बीन प्लेइंग. नंतर पास्ट, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट, आय हॅड बीन प्लेइंग. नंतर फ्युचर, कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. तुम्ही ही वाक्य एकदा वाचा तुम्ही सर्वांनी. नको असं नाही, असंच वाचा. ओके. वाचायचं पूर्ण वाक्य. तुम्हाला
असे 2 बोटं ठेवायचे स्क्रीनवर. ओके, आणि असं दूर करायचं, स्क्रीन मोठी होते. ओके, ठेवून बघा आणि वाक्य वाचा. ठीक आहे. आणि ते 10,000 वाक्यांचा व्हिडिओ बनवा. ओके, सर्वांनी व्हिडिओ बनवायला लागा. जर खूप मोठा व्हिडिओ होत असेल आणि माझ्याकडे पाठवता येत नसेल तर मग ऑडिओ बनवू शकता, नाहीतर त्या व्हिडिओचे तुकडे करा. ओके, पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, या प्रकारे. वाचले वाक्य? मग बघा, आता बघा आजचे रायमिंग वर्ड्स आहेत बी एन बॅन, सी एन कॅन, आर एन रॅन, व्ही एन वॅन, पी एन पॅन, टी एन टॅन, एम एन मॅन, एन एन नॅन, एफ एन फॅन, व्ही एन वॅन. हे रायमिंग वर्ड्स देऊन खूप दिवस झाले, हो की नाही? बघा, खूप दिवस म्हणजे तसं काही झालं नाही. तसं मी तुम्हाला PDF पण सेंड केलं आहे. एक सेकंड, तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी वेळ देईल मी. ओके, ठीक आहे. क्लासच्या लास्टला प्रश्न विचारायचे. माझा नंबर खाली दिला आहे 94 त्या नंबरवर कॉल करायचा आणि मला प्रश्न विचारायचा. क्लास सुरू असताना नाही, बरं का? आताच कॉल करशाल, आता नाही, नंतर. ठीक आहे, हा पहिला माझा नंबर आहे. नेक्स्ट सरांचा नंबर आहे. आता मग बघा, इथे जे शब्द दिले आहेत ते शब्दाने तुम्ही टाईप करायला लागा. पहिल्यांदा बॅन, BAN बॅन टाईप करा. BAN बॅन टाईप करा. बॅन केलं टाईप? ओके, त्याच्यानंतर टाईप करा कॅन. कॅन काय असेल स्पेलिंग? कॅन, क म्हणजे सी, मग CAN कॅन, हो की नाही? नंतर टाईप करा RN रॅन. तुम्हाला इथं कुत्र्यांचा आवाज येत नसेल, खूप भुंकत आहे. त्यांनी म्हणताय सर आम्हाला इंग्रजी बोलायची आहे. मी रॅन म्हणले की ते रॅन म्हणाले. म्हणा रॅन स्पेलिंग, नंतर वॅन टाईप करा, पॅन. ओके, रॅनची स्पेलिंग RN रॅन, वॅनची स्पेलिंग VN वॅन, पॅनची स्पेलिंग PN पॅन, टॅन TAN टॅन, मॅन MAN मॅन, नॅन NAN नॅन, फॅन FAN फॅन, वॅन WAN वॅन. ओके, तुम्हाला आता मी असं का करायला सांगलो तर बघा, खूप जणांनी बरोबर स्पेलिंग टाईप केली. कसं का? कारण रायमिंग वर्ड्स आहेत. फॅन म्हणले की FN फॅन, कॅन CN कॅन, रॅन RN रॅन, वॅन VN वॅन, पॅन PN पॅन, टॅन TN टॅन, मॅन MAN मॅन. उच्चाराला बघून तुम्हाला डायरेक्ट स्पेलिंग सांगता येते. म्हणून हे शब्द महत्त्वाचे आहेत सांगत असतो. का? कारण की याची जर तुम्हाला एकदा आहे ना स्पेलिंग आली, काय करता शब्द पाठ करण्यासाठी? पहिल्यांदा स्पेलिंग पाठ करायचा, अर्थ. तुम्हाला स्पेलिंग पहिल्यापासून पाठ आहे, आता अर्थ पाठ करायचा. म्हणून या प्रत्येक शब्दाला 10-10 वेळेस लिहा. असे पूर्ण रायमिंग वर्ड्स लिहा वहीवर, आणि आखरीला आईवडिलांची सही घेऊन फोटो सेंड करा. आईवडिलांची सही घेत नाही तुम्ही, कसं का? त्यांनाही सांगा मी असा अभ्यास करत आहे म्हणून, हो की नाही? ओके, आता प्रश्न आहे, सांगा बरं, आय प्ले कोणत्या टेन्सचं वाक्य आहे? सिंपल प्रेझेंट. ओके, आय प्लेड, सिंपल पास्ट. आय शॅल प्ले, simple future. I am playing, continuous present. I was playing, continuous past. I shall be playing, continuous future. I have played, perfect present. I had played, perfect past. I shall have played, perfect future. I have been playing, continuous perfect present. I had been playing, continuous perfect past. I shall have been playing, continuous perfect future. आता मी याच्यानंतर अजून प्रश्न विचारणार आहे जे ॲडव्हान्स लेवलचे आहेत, म्हणजे ज्यांनी हा क्लास पहिले एकदा केलेला आहे, नाही तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघत आहे त्यांच्यासाठी. सांगा बरं कोणत्या टेन्स वाक्य आहे? आय वॉज प्लेइंग, कंटिन्यूस पास्ट. ओके, आय हॅव प्लेड, परफेक्ट प्रेझेंट. पट 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 सांगा, आता मी उत्तर सांगणार नाही. आय शॅल हॅव प्लेड, आय प्लेड, आय एम प्लेइंग,
आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय प्ले, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग. ओके, लवकर लवकर उत्तर देता आले का तुम्हाला? नाही तर याचा पुन्हा अभ्यास करा. ओके, कळाल तुम्हाला? आता अवघड जरासा बदल करून विचारू, सांगा, सांगणार, सांगा. ओके, आय एम रनिंग, आय शॅल हॅव जम्प्ड, आय एम रनिंग आहे कंटिन्यूस प्रेझेंट, आय शॅल हॅव जम्प्ड आहे परफेक्ट फ्युचर. ओके, मी उत्तर सांगतो. ठीक आहे, आय हॅड बीन कटिंग, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट. ओके, आय प्लेड, सिंपल पास्ट. ओके, सोपं वाक्य विचारलं की तुम्ही म्हणाल अरे झालं नाही ना सर, हो की नाही? तर या प्रकारचे सर्व वाक्य आहेत. तुम्ही काय करता, याला अशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा. ओके, या वाक्यांना पाठ करा. पाठ झाल्यानंतर मग यांचं कन्व्हर्जन करायचं. आता हे एकूण किती होतात? आतापर्यंत 40 वाक्य पाठ केले आणि याच्यामध्ये पहिले 12 वाक्य. एकूण किती होतात सांगा? 40 + 12, 1 2 3 4 5 6, मी सांगू 52 वाक्य होतात. किती? 52. ओके, 52 वाक्य होत असतात. मग हे 52 वाक्य तुम्हाला पाठ करायचे आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. कळाला? जास्त काय नाही. आता एक काळामधले प्रश्न कसे असतात बघा, टेन्स जेव्हा टॉपिक सॉल्व करत असतात, याच्यामधले क्वेश्चन कसे असतात, तर याच्यामध्ये आहे ना, तुम्ही ध्यान कशावर द्यायचं, तरी हे बघा, हे 2 वाक्य सोडून टाका. या 2ला सोडायचं. बाकी सगळ्यांमध्ये बघा, आयच्या नंतर काय आहे? शाल, ॲम, वॉज, शाल बी, हॅव, हॅड, शाल हॅव, हॅव बीन, हॅड बीन, शाल हॅव बीन. ओके, म्हणजे हेल्पिंग वर्ब जे यूज केले आहेत त्यानुसार तुम्हाला काळ कळून जाणार. हॅव बीन म्हणले की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट आहे. हॅव, फक्त हॅव म्हणले की परफेक्ट प्रेझेंट आहे. हॅड, परफेक्ट पास्ट. हॅड बीन, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट. नंतर अवघड होणार आहे माहित आहे, पण आता जे सोपी गोष्ट आहे त्याच्याकडे ध्यान द्या. हेल्पिंग वर्ब कोणते यूज केलेले आहेत, त्याच्यानंतर मग वर्ब कडे बघायचं. या 2 गोष्टी जर करेक्ट असतील तो त्या काळाचं वाक्य असणारच. म्हणजे कसं, तर याच्या वर्ब साठी काय पाठ करायचं तर एक गाणं आहे, म्हणा माझ्यासोबत. 1 2 1, 4 4 4, 3 3 3, 4 4 4. तुमचा प्रश्न असेल मी म्हणलो तो गाणं गाण्यावानी का वाटत नाही, तर माझा गळा सुरीला नाही. ओके, म्हणा 1 2 1, 4 4 4, 3 3 3, 4 4 4. 1 2 1, 4 4 4, 3 3 3, 4 4 4. 1 2 1, 4 4 4, 3 3 3, 4 4 4. पहिले 3 आहेत सिंपल. मग काय 1 2 1, 1 2 1. वर्बचा पहिला फॉर्म, वर्बचा दुसरा फॉर्म, वर्बचा पहिला फॉर्म. V1 V2 V1. सिंपल प्रेझेंट मध्ये V1 यूज करायचा, वर्बचा पहिला फॉर्म. सिंपल पास्ट मध्ये V2 यूज करायचा, वर्बचा दुसरा फॉर्म. हा V2 वर्बचा दुसरा फॉर्म आहे, पंढरपूरचा V2 नाही. ओके, नंतर V1 म्हणजे की सिंपल फ्युचर मध्ये V1 यूज करायचा. नंतर 4 4 4 म्हणजे कंटिन्यूज मध्ये वर्बचा चौथा फॉर्म यूज करायचा, कोणताही काळ असो. 3 3 3 म्हणजे परफेक्ट मध्ये वर्बचा तिसरा फॉर्म यूज करायचा, कोणताही काळ. 4 4 4 म्हणजे कंटिन्यूस परफेक्ट मध्ये वर्बचा चौथा फॉर्म यूज करायचा, कोणताही काळ असो. कळालं? यानुसार हे वर्बचे फॉर्म यूज करायचे आणि हेल्पिंग वर्ब. आता सिंपल प्रेझेंट आणि पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नाही सर, ते काय सांगा ना त्याच्याबद्दल माहिती. तर बघा, सिंपल प्रेझेंट आय प्ले याच्यातला हेल्पिंग वर्ब असतो डू आणि डज, जे की लपलेले असतात. ओके, आणि सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब आहे डिड. ओके, सिंपल प्रेझेंट आणि पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब लपलेले असतात म्हणून ते दिसत नाहीत आणि इथे मार्क जाऊ शकतो. म्हणून आय प्ले याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे डू आणि डज. आय प्लेड याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे डिड. कळालं? बाकीच्यांमधले हेल्पिंग वर्ब आयच्या नंतरचे आहेत बघा. इथे आहे शाल, इथे आहे एम, इथे आहे वॉज, इथे आहे शाल बी, इथे आहे हॅव, हॅड, शॅल हॅव, हॅव बीन, हॅड बीन, शॅल हॅव बीन. कळालं? अशा सोप्या पद्धतीने हे सर्व काही गोष्टी आहेत. तुम्हाला याच्यावर काही क्वेश्चन असतील मला तुम्ही विचारू शकतात. आणि जर तुम्हाला हा टॉपिक कळाला नाही तर याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकतो. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, किती वेळेस बघा तुम्ही. ओके, 10 वेळेस म्हटलं तर 10 तास होतात. फरक काय पडतो? तुम्हाला आयुष्यभर टेन्स टॉपिक कळणार ना, हो की नाही? एकदा कळलं नाही तर 2 वेळेस, 3 वेळेस बघत राहायचं. व्हिडिओ बाजूला लावून टाकायचा, आपापलं काम करत बसायचं. कानात वाजलं पाहिजे ते. म्हणजे काय होणार तुम्हाला की हा टॉपिक जो आहे ना तो पक्का होणार. टेन्स टॉपिक मी खूप भर देत असतो, खूप जणांना कळत नाही, पाठांतर होत नाही, याच्यातच मार्क जात असतात. तुम्ही म्हणता सर टॉपिक कळाला, मग 100% का पडत नाहीत तुम्हाला?
टेन्सच्या पेपरमध्ये आतापर्यंत 100% का पडले नाहीत? कस का मार्क जात आहे? काय ना काय तर गोष्ट कळाली नसेल ना, हो की नाही? आपण तो क्वेश्चन पेपर सॉल्व पण केलेला आहे. सॉल्व करताना तुम्हाला सोपा वाटला, मग तर काय आहे, तर मी कधी कधी मधून क्वेश्चन पण बदलत असतो. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला टॉपिक कळणार नाही तोपर्यंत 100% पडणार नाही. म्हणून मी म्हणतो व्हिडिओला 1 2 3 वेळेस बघत जा. आणि हा व्हिडिओ मी डिलीट करत असतो, मागचे जसे केलं व्हिडिओ डिलीट त्या प्रकारे. याच्यामुळे लवकरात लवकर बघायचं. तुम्हीच सांगा किती दिवस युट्यूबवर राहू द्यायचे? 1 2 3 किती दिवस? ठीक आहे, सांगा बरं. व्हॉट्सॲपवर किती दिवस राहू देऊ? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 5 3. ठीक आहे, 3 दिवस. आजचा मोजून की उद्याचे? 4 3 ओके, 55. 55 दिवस राहू द्यायचं. मग 55 दिवसानंतर मला आठवण येत राहणार का काढून टाकायचं म्हणून? कसं असते, एक अर्जन्सी असली ना की आपण आहे ना लवकरात लवकर अभ्यास करायला लागतात. तुम्हालाही माहिती आहे, उद्या पेपर असला की आज बसला अभ्यासाला म्हणता का? नंतर करता येईल सर. नाही ना, पेपर आहे, अभ्यास करूया असं म्हणतात. तेच असतं, त्याच गोष्टी असतात. मग टेन्सवर पण तुमचा पेपर घेणार आहे, या टॉपिकला बार बार बघा आणि याचा अभ्यास करा. नोट्स तयार करा, स्वतःच्या नोट्स तयार करा. ओके, वाचायसाठी नाही, फक्त लिहून काढण्यासाठी, समजून घेण्यासाठी. ओके, so it's riddle time. Let's see how many students can answer this riddle. The riddle is, the more you take, the more you leave behind. What am I? जितके जास्त तुम्ही घ्याल तितकेच जास्त तुम्ही मागे ठेवत जाल. काय आहे सांगा बरं? It's riddle time. The more you take, the more you leave behind. जितके जास्त तुम्ही घ्याल तितकेच जास्त तुम्ही मागे ठेवत जाल. काय आहे? ओके, ते जे नंबर सेंड केला, सेंड करू उत्तर? म्हणजे दाखवू का उत्तर? सेंड करायचा गरजच नाही, हो की नाही? दिसणार की? बघू द्या एकदा. दिसणार नाही, उत्तर दिसणार नाही. मी गायब होतो जरासा. ओके, ते त्या पिक्चर मधल्या जादूवाणी जादू. असा हळू गायब झालो असतो तर जादू वाटलं असतं, हो की नाही? असं अचानक दपकन गायब झालो. याचं उत्तर आहे फूट स्टेप्स आणि फूट प्रिंट्स. द मोर यू टेक, जितके जास्त तुम्ही घ्याल, काय? फूट स्टेप्स म्हणजे जितके तुम्ही पाऊल घ्याल, द मोर यू लिव्ह बिहाइंड, तितकेच तुम्ही फूट प्रिंट्स मागे ठेवाल. पावलं घेत राहता आणि मागे त्याची निशाणी असते. ओके, यांना वेगवेगळे नाव आहेत. एक फूट स्टेप आहे आणि दुसऱ्याला फूट प्रिंट म्हणतात, जे खाली जमिनीवर राहते त्याला. ओके, म्हणून उत्तर काय? फूट स्टेप्स घेणे, टेक फूट स्टेप्स, आणि लिव्ह फूट प्रिंट्स. फूट प्रिंट्स ठुणे, हे दोन उत्तर आहे. हे दोन्ही ज्याने लिहिले त्यांचं उत्तर बरोबर. एक एक उत्तर लिहिले बरं का? ठीक आहे, वापस. हे असं स्लोली गायब आणि येणे होत नसते. झालं असतं तर मजा आली असते, हो की नाही? तर तुम्ही एका एकाने उत्तर दिलं, एकाने फूट स्टेप्स लिहिलं, एकाने फूट प्रिंट लिहिलं आहे. असे दोन्ही उत्तर द्यायला पाहिजे, मग तुम्ही 100% करेक्ट. ओके, अर्धा अर्ध उत्तर लिहिलं तर चालणार का? चलण्यासाठी असे दोन्ही पाऊल टाकावं लागतात. एकच पाय टाकतो मला तर लंगडी होऊन चालते, हो की नाही? चलणं होते का? नाही. चला, आजचा होमवर्क आहे व्हिडिओ बनवायचा. मेमराईज 52 सेंटेन्सेस. 52 वाक्याला पाठ करा आणि त्यावर व्हिडिओ बनवा. कसा बनवायचा माझ्याकडे बघा. ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय सेल्फ न्यायमूर्ती. I am student of G Siddharth English Speaking Academy. I am taught by Siddharth sir. Today I am going to tell you 52 sentences. Let's start. I, you, he, she, it, we, they, boy, boys. What time, how long, how often, when, where, why, with whom, who. I can play, I cannot play, can I play, cannot play. What can I play, what time can I play, how can I play, how long can I play, how often can I play, when can I play, where can I play, why can I play, with whom can I play, who can play. I am teacher, I was teacher, I shall be teacher. I have pen, I had pen, I shall have pen. I play, I played, I shall play. I am playing, I was playing, I shall be playing. I have played, I had played, I shall have played. I have been playing, I had been playing, I shall have been playing. Thanks for listening to me. See you in the next video. Bye. या प्रकारे व्हिडिओ बनवा तुम्ही सर्वांनी. कळालं? इतक्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवायचा आहे, काही अडचण नाही. 1 मिनिटाच्या आजचा व्हिडिओ आहे, हो की नाही? म्हणून अशी व्हिडिओ बनवत जा आणि स्वतःला चेक करत जा की मी असं बोलत आहे, नंतर याच्यामध्ये काही प्रोग्रेस करायची का. 52 वाक्यावरच बनवा ना. कोण म्हणत आहे तुम्हाला वेगवेगळे बनवा? मीच म्हणत आहे. पण 52 वाक्यावरच बनवा ना व्हिडिओ तुम्ही. तुम्हाला जितका वेळ बनवा म्हणत नाही तोपर्यंत 52 वाक्यावरच बनवायचा. एक तर आता पाठ बघून बनवा,
नंतर पाठ झाल्यानंतर न बघता म्हणा, तुम्हाला लगेच प्रोग्रेस दिसणार. नंतर त्याचा अजून सराव करून म्हणा, तुम्हाला कळणार की तुम्ही किती स्पष्ट बोलत आहात. नंतर अजून सराव करून बोला, मग तुम्हाला कळणार की तुम्ही किती कॉन्फिडन्सने बोलत आहात. नंतर सब्जेक्ट चेंज करून बोला, जसं की यू प्ले, यू प्लेड, यू विल प्ले, यू आर प्लेइंग, यू वेर प्लेइंग, यू विल बी प्लेइंग, यू हॅव प्लेड, यू हॅड प्लेड, यू विल हॅव प्लेड, यू हॅव बीन प्लेइंग, यू हॅड बीन प्लेइंग, यू विल हॅव बीन प्लेइंग. म्हणजे की तुम्हाला कळणार कशा अडचणी येत आहेत. त्याचा सराव करून पुन्हा एकदा म्हणा, म्हणजे की तुम्हाला कळणार किती प्रगती झाली आहे. नंतर वर्क चेंज करा, म्हणजे की काय, एकाच गोष्टीवर व्हिडिओ बनवला तरी प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात बदल करत जायचा. कशी प्रोग्रेस होत आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा, की मी इतकं वाचलो, या वेळेला अशा चुका झाल्या, असा चांगल्या पद्धतीने म्हणलाय. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, क्लास एंड झाला की समरी लिहित जा, की आज सरांनी टेन्स टॉपिक शिकवलेला आहे, आज सरांनी हे मोटिवेशनल कोट सांगलेलं आहे, आज सरांची गोष्ट याबद्दल होती, गोष्ट तुम्हाला आवडली की नाही, आज शिकवणं आवडले की नाही, कोणती कसं मी सांगावे, नाहीतर काही चूक झाली का, ओके, नाहीतर कोणता टॉपिक तुम्हाला कळाला, कोणते वाक्य तुम्हाला कळत नाहीत, या सर्व गोष्टी लिहायच्या. एक दोन वाक्य लिहायची नाही, मेहनत लागते मला माहित आहे, झोप येते तेही मला माहित आहे. ओके, आता 9 वाजता म्हणजे काय सायंकाळ होते, झोप लागते हेही मला माहित आहे, पण मेहनत करायची जराशी. हे वाक्य लिहायची, कारण सकाळपर्यंत ध्यानात राहिलं नाही तर. आणि अशी एकदा सवय लागली की तुम्ही स्वतःचे वाक्य लिहायला लागता, आणि मग मी तुम्हाला मदत करू शकेल ना. मागे एकदा सांगलो होतो, एक दोन दिवस ऐकलं होतं, समुद्र यांनी लिहिलं त्याच्यानंतर लिहिणं बंद करून टाकलं, हो की नाही. वैष्णवी यांनी लिहिलं होतं, नम्रता यांनी लिहायला लागले होते, ओके. लिहिता तुम्ही, ओके, अजिंक्य याने लिहिलं, पण नंतर बंद करून टाकलं. असं कसं काय करायचं, दररोज लिहायचं, म्हणजे की मला कळणार हा हे दररोज लिहित आहे विद्यार्थी, आता याला चांगलं तरी काय अडचण येणार नाही. तुम्ही एकदा लिहिता नंतर लिहितच नाही, मग तुम्हाला सांगून फायदा कसा होणार तुमचा. ओके, दररोज लिहित जा, काय लिहित आहे, थँक्यू सर, ओके, खूप चांगला क्लास झाला, मला आनंद होतो, पण तुमचा फायदा झाला पाहिजे, हे माझी इच्छा आहे. कारण जर तुम्ही इंग्रजी बोलायला लागला तर माझा क्लास मोठा होणार, हो की नाही. ओके, तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात जास्त तुम्हाला वाटते तुम्ही इंग्रजी बोलावं, नाही, सगळ्यात जास्त मला वाटते तुम्ही इंग्रजी बोलावे. विश्वास नाही, खरं, कारण तुम्ही इंग्रजी बोलत तर माझा क्लास मोठा होणार, हो की नाही.